या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहितही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारने याबाबत GR काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कोणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही। फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळातही असा GR निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। महाराष्ट्राला तुम्ही नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे। संजय राऊत आक्रमक, तर काही जण शाकाहारींना नपुंसक म्हणतात। फडणवीसांचं उत्तर। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। मांस विक्री बंदीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल ठाम। कायदा तोडला तर मालमत्ता जप्त करण्याचा धडक इशारा। तर राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत। गोयल यांची भूमिका। चिकन मटण विक्री बंदीचे आदेश इचलकरंजी पालिकेनं मागे घेतले। महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आदेश मागे घेण्यात आलाय। सांगली महापालिका क्षेत्रातही 15 ऑगस्टला मटण मांस विक्रीवर बंदी। महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताठेंच्या सहीने परिपत्रक जारी। मात्र आदेशाबाबत माहिती नसल्याची पालिका आयुक्त सत्यम गांधींची प्रतिक्रिया। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। अंजली दमानी आक्रमक, तर मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला अजित पवार त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात। छान, हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स? दमानी यांची टीका। आमच्या जखमा ओल्या असताना सूरज चव्हाणांचं प्रमोशन अजित पवारांना हे परवडणारं नाही। विजय घाडगेंचा इशारा। नवाब मलिक BMC निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समिती स्थापना। तर सना मलिक, झिशान सिद्दीकी, संतोष दुवाळींचा समितीत समावेश। परळी BDDच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर स्थानिक नेते कार्यक्रमाला असणार। सूत्रांची माहिती। BDDच्या पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा आज चावी वाटप कार्यक्रम। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटरच्या विहार क्षेत्राचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। 4 पादचारी भुयारी मार्गांचंही लोकार्पण होणार। विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग उद्या 4:30 वाजल्यापासून खुले होणार। डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाले उपस्थित राहणार। कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा आज बंद ठेवली जाणार। राज ठाकरेंची निवडक शाखाध्यक्षांसोबत सकाळी 9 वाजता बैठक। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन। मुंबई जनसुरक्षा कायद्याविरोधात दुपारी 1 ते 5 दरम्यान परिषदेचं आयोजन। परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाईल। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी। प्रकाश आंबेडकर आज स्वतः उपस्थित राहणार। औरंगाबाद खंडपीठातील आजच्या सुनावणीकडे लक्ष। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी याही महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 8 ऑक्टोबरला पार पडणार। सुनावणी लांबणीवर पडल्यानं निकालाची प्रतीक्षा कायम। माधुरी हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीत प्रकरणांचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी गुरुवारी सुनावणी घेण्याचं कोर्टानं म्हटलं होतं। ठाण्याला भोंगेमुक्त करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची आज सकाळी 11 वाजता भेट घेणार। किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहतील। आरती साठेंची मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड। आरती साठेंच्या नियुक्तीवरून राजकीय नेत्यांनी दर्शवला होता विरोध। आरती साठेंसह आणखी 3 जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। रायगड पालकमंत्री पदाचा वाद स्वार्थासाठी। मंत्री झाल्यावरही काहींचा स्वार्थीपणा सुरू। आदित्य ठाकरेंची गोगावलेंवर टीका, तर 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं त्याला पालकमंत्रीपद काय? गोगावलेंचा पलटवार। स्वतःच्या मुलाला मंत्रीपद दिलं नाही, स्वार्थी कोण ते बघा। आदित्य ठाकरेंच्या गोगावलेवरील टीकेवरून महेंद्र थोरवेंचा पलटवार। तर लिंबू टाचण्यांची आम्हाला गरज नाही, थोरवेंची टीका। महायुतीत सुरुवातीपासून नाराजी नाट्य। पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून सुनील प्रभूंची टीका।
गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोढांना तिथे पाठवलं. मंत्री छगन भुजबळांची नाराजीच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या. गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार. मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. खात्यासंदर्भात भेट होती. पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. छगन भुजबळांनी नाशिकला झेंडावंदन करायला हवं. सिनियरिटीनुसार त्यांना मान द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन. धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. धनंजय मुंडेंची मुंबईत 3 ते 4 घरं, पण जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी राहावं. करुणा मुंडे यांची धनंजय मुंडेंना घरी येऊन राहण्याची ऑफर. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाही, आमदारकीही गमवावी लागणार, असंही वक्तव्य. धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं. धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानी आक्रमक, तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही इशारा. राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट. राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण. दावा केलेला अर्ज अॅडव्होकेट मिलिंद पवार आज मागे घेणार. मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद. ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला. बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींना राहुल गांधींची त्यांनी घेतली भेट. भास्कर जाधवांचा पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला डिवचणारं स्टेटस. पेशव्यांनी शिवरायांचं आरमार बुडवल्याचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला. चित्रपटातील साने गुरुजींचा व्हिडिओ स्टेटसला ठेवत डिवचलं. चंद्रपूर जिल्ह्यातील हुगोज गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद. मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार. जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू. कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम. सार्वजनिक नोटीसद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय घ्या. हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश. लोकांचं आरोग्य महत्वाचं आहे. जिथे मनुष्यवस्ती नाही तिथे कबुतरखाने बनवू. महापालिका निवडणुकीमुळे काहींचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. कबुतरखान्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी कबुतरखान्यांसारखे विषय पुढे आणले जातात. उद्धव ठाकरेंची टीका. कबुतरखान्यांबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरात अहवाल बीएमसीला सादर करण्यात येईल. हायकोर्टाची माहिती. तर पुढील सुनावणी 4 आठवड्यांनंतर होणार. सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता ठराविक जागी कबुतरांना खाद्य घालू. राज्य सरकारची कोर्टात भूमिका. सकाळी 6 ते 8 या काळात अटी शर्थींचं खाद्य देण्याची बीएमसीची तयारी. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर जैन समाजाची बैठक. कोर्ट परवानगी देत नाही तोवर जैन समाजानं संयम बाळगावा. जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधींची प्रतिक्रिया. कबुतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल. जैन समाज माझ्यासोबत. कबुतरांसाठी मी मरायलाही तयार. 1 लाख लोक आंदोलनात उतरणार. जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य. शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा. आमचीही तलवार उचलण्याची संस्कृती. जैन मुनींच्या आव्हानानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक. तर शस्त्र काढणार नाही. कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. जैन मुनींचा युटर्न. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात. जगनमोहन रेड्डींचा दावा. आंध्र प्रदेशात मतमोजणीत 12.5% फरक. त्यावर राहुल गांधी का बोलत नाही? रेड्डींचा सवाल. ओडिशाच्या पुरीतील जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी. पोलीस अलर्टवर. भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. परिक्रमा मार्गातील एका मंदिरावर धमकीचा मजकूर आढळला. राज्यात पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात विजांचा जोरदार पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार. दरम्यान मागील 2 दिवसातील पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी. आज दिवसभर पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. म्हाडाकडून 5,285 घरांची लॉटरी. अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. 18 सप्टेंबरला ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात अनामत रकमेसह प्राप्त अर्जाची लॉटरी काढली जाईल. मुंबईतील एअर इंडिया इमारतीचा ताबा अद्यापही राज्य सरकारकडे नाही. राज्य सरकारने अद्यापही खरेदी प्रक्रियाच केली नसल्याचं समोर. राज्य सरकारने 1,600 कोटी एअर इंडियाला दिलेले नाही. मुंबई सार्वजनिक रस्त्यांवर उभ्या केलेल्या बेवारस वाहनांविरोधात पालिकेची मोहीम. मुंबई शहर उपनगरात 4,325 बेवारस वाहनं आढळली. त्यापैकी 3,153 वाहन मालकांना पालिकेची नोटीस. पुण्यातील वीज वितरण क्षेत्रात आता टाटा पॉवरने थेट प्रवेश केलाय. कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केला अर्ज. आता अर्जाच्या मंजुरीची प्रतीक्षा. टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा यांची माहिती.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. पुणे शहरात शनिवारी दहीहंडीच्या दिवशी पीएमपीएमएलच्या मार्गात बदल होणार. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या बसच्या मार्गात बदल करण्यात येईल. ठाणे महापालिकेला बसणार 150 कोटींचा फटका. पालिकेकडून 1,45,000 अनधिकृत बांधकामांच्या मालमत्ताधारकांचा दंड माफ. 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी. या महिन्यात तहव्वूरला त्याच्या भावाशी 3 वेळा फोनवर बोलण्याची परवानगी देण्यात आली. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून सुरू. संवर्धन प्रक्रियेसाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूचनेनुसार बंद ठेवण्यात आलं होतं दर्शन. नागपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा ऐदोस थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल. पालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांची जबाबदारी कुणाची? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल. पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. 25 ऑगस्टला प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1906 विविध धार्मिक स्थळांवरील भुंगे खाली उतरवले. पुन्हा भुंगे लावायचे असल्यास अर्ज करावा लागणार, मात्र त्यांची मर्यादा 3 महिन्यांसाठीच आहे. परभणीत कैलासवासी दत्तराव रौंदळे आणि गंगाबाई रौंदळे स्मृती व्याख्यानमाला तसंच पुरस्कार वितरण सोहळा. राम शिंदे यांच्या हस्ते मंत्री मेघना बोर्डीकर आणि डॉ. स्वाती शिरटकर यांना पुरस्कार प्रदान. परभणी मनपाचे नूतन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी स्वीकारला पदभार. कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांचं स्वागत. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी थांबली. लिमिट संपल्याने धान खरेदी केंद्रावर खचलेला साठा. धान न खेचल्यास रस्त्यावर धान फेकून आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा. भंडाऱ्यात भर पावसात राष्ट्रवादीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जिल्हाधिकारी संजय कोलते यांना मागण्यांचं निवेदन दिलं. स्वातंत्र्य दिनाच्या आधी दिल्लीतील लाल किल्ला गजबजून गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा बंदोबस्त. राज्यातील 9 महिलांसह 16 सरपंच स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पाहुणे. मसाजोगच्या महिला सरपंचांनाही निमंत्रण. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या विटा शहरात भाजपच्या वतीने तिरंगा रॅली. युवा मंचच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीत हजारो शहरवासीय दुचाकीसह सहभागी झाले. गोकुळाष्टमीच्या निमित्त धुळे शहरात भगवान श्रीकृष्णाचं वस्त्रदार सुरू करण्याचं काम. तर श्री संस्कार गतिमंद मुलींच्या वसतिगृहात मुलींकडून सजावटीसाठी लागणारं वस्त्र, अलंकार यासह विविध वस्तू तयार करण्याचं काम सुरू. उत्तर प्रदेशमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने अयोध्या नगरी सजली. रंगीबेरंगी दिव्यांनी, फुलांनी, भक्तीच्या वस्तूंनी अयोध्या नगरी सजली. नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून मनसे आक्रमक. पनवेल महापालिकेच्या फलकावर दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचं पोस्टर लावलं. विमानतळाला दीबा पाटलांचं नाव देण्याची मागणी. स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही असं सीपींनी शब्द दिला. मीरा भाईंदरसाठी मराठी माणसाचं इथला आका मराठी माणूसच. काही दिवसांपूर्वी मराठी व्यापाऱ्यांवर परप्रांतीयांकडून हल्ला झाल्यानंतर अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मुंबईत मतदान चोरीच्या आरोपावरून अबू आझमींचं आंदोलन. 15 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावे सरकारच्या मदतीने मतदान झाल्याचा आझमींचा आरोप. 17 ऑगस्टला मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होईल. जामनेर तालुक्यातील बेटावदमधील तरुणाच्या मारहाणी मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती. अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका. विदर्भात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता. येणाऱ्या 3 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, तर मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.